तळाशीचे सरपंच बबन जाधव यांचा खोट्या हल्ल्याचा रचलेला बनाव, मला राजकारणात बदनाम करण्याचे कारस्थान. जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांचा पत्रकार परिषदेत खुलासा. तळाशीचे सरपंच बबन जाधव यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याचे सांगत माझ्यावर खोटे आरोप करत मला राजकारणात बदनाम करण्याचे कारस्थान करून ते जनतेकडून सहानुभूती मिळवत आहेत. त्यांना आणि साथीदारांना कोणत्याही प्रकारची जखम नाही. त्यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला कसा, हा तर त्यांनी रचलेला बनाव आहे, असा खुलासा शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अरुण मारुती जाधव यांनी तळाशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. अरुण जाधव पुढे बोलताना म्हणाले, सरपंच यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्यावर हल्ला झाला याचा सूत्रधार मी आहे असे खोटे सांगून मला त्यामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. उलट त्यांनीच आमच्या गटाच्या शिवाजी कुसे आणि सदाशिव चव्हाण या कार्यकर्त्यांवर हल्ला करून, घरावर हल्ला करून, चारचाकी दुचाकी ट्रॅक्टर या वाहनांची मोडतोड करून गावात दहशत माजवली आहे. राजकीय सुडातून सामान्य नागरिकांसह दलित बांधवांना त्रास दिला जातो आहे अशी खंत त्यांनी यावेळेस व्यक्त केली. तसेच आमच्यावर कोणतेही गुन्हे नसून तेच कार्यकर्त्यांच्या करवी आमच्या कुटुंबातील सदस्यांवर आणि गटातील प्रमुख व्यक्ती आणि तरुणांवर खोट्या फिर्यादी दाखल करत आहेत. त्यामध्ये न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देईल. सरपंचाकडून वारंवार 11 कोटी रुपयांचा निधी गावात आणल्याचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे दिसून येत नाही. त्यामुळे या निधीचा नेमका वापर कुठे झाला याचा हिशोब जनतेसमोर सादर करावा. विकासाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी खोटे आरोप आणि प्रसिद्धीचा आधार घेतला जातो आहे. गावातील विकास कामांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची हरकत घेतली नाही. उलट आम्ही केलेल्या विकास कामांमध्ये हरकती घेऊन कामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जात आहेत. त्यांनीच गावातील विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे. हे सरपंच स्वतः ठेकेदार असल्यामुळे त्यांनी रस्ते, साकव पूल यासारखी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक खोटी कामे कागदावरच केली आहेत. याबद्दल राधानगरी तालुक्यातील काही गावातील लोकांनी यांच्यावर तक्रारी दाखल करून मोर्चांनी आंदोलने केली आहेत. सरपंच बबन जाधव यांनी 11 कोटी रुपयांच्या निधीची श्वेतपत्रिका जाहीर करावी, नाही तर या सर्व विकास कामांची चौकशी व्हावी आणि गावात पारदर्शक प्रशासन देण्यात यावे अशी मागणी केली. गत ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांना खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली आहे, मात्र गावाला विकास हवा आहे, नाटक नाही. जनतेला काम हवे आहे, खोटे आरोप नाही. सत्य लपवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल असे मत अरुण जाधव यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या घटनेबद्दल बोलताना आमच्यावर SIT नेमून याची चौकशी केली जावी असे वक्तव्य केले होते, मात्र त्यांनीच आपल्या कार्यकर्त्यांच्या भ्रष्ट कारभाराची आणि मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी अरुण जाधव यांनी केली. यावेळी यशवंत राठोड, सदाशिव चव्हाण, विजय जाधव, हंबीराव जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले. या पत्रकार परिषदेस अनिल जाधव, वसंत चव्हाण, राजाराम खाडे, सुखदेव पाटील, दिलीप अंधिकरे, इंदराव पाटील, शामराव पाटील, अरुण खोत, धनाजी कांबळे, विष्णू कांबळे, गणेश कांबळे, महादेव कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तुमच्या सांगण्यावरून हल्ला झाला आहे आणि जे आतापर्यंत विकास कामाच्यावरून बोलला ते अगदी 1 मिनिटात बोला. हां, तर म्हणजे 26 तारखेला तळाशीच्या सरपंचावरती हल्ला, प्राणघातक हल्ला झाला अशा पद्धतीचा आरोप आमच्यावरती केलेला आहे. तर म्हणजे हा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा असा आरोप आहे. आज आपल्याला माहितीसाठी सांगतो की त्यांची एकच गाडीची काच फुटली आहे आणि त्यांना कसल्याही पद्धतीची जखम झालेली नाही. मग प्राणघातक हल्ला म्हणायचा कसा? आज मीडियाला माझी विनंती आहे की तुम्ही त्यांना दाखवायला पाहिजे बाबा याच्यावरती खरोखरच काय जखम झाली आहे काय. प्राणघातक म्हणजे प्राण घ्यायचा हेतू असेल तर त्याच्यामध्ये तसं काहीतरी पाहिजे काय नको. काही नसताना तुम्ही जर कशाही पद्धतीचे आरोप करत असाल, खोटे नाटे आरोप करायचे आणि अरुण बदनाम करायचं षडयंत्र या सगळ्या लोकांनी, सरपंच आणि त्याच्या पार्टीने केलेलं आहे. खरं म्हणजे आमच्यावरती जे आरोप झालेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहेत. त्यांनीच आपली गाडी फोडून याच्यामध्ये इथं चौकात आणून लावलेले आहे. खरं म्हणजे वास्तविक आमच्या सदाशिव बापू चव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य आहेत की त्यांच्या घरावरती हल्ला केला, तिथल्या गाड्या फोडल्या, त्याच्यानंतर मोटरसायकली फोडल्या. तिथल्या जर वस्तुस्थिती बघितली तर सगळ्या एकही काच शिल्लक ठेवली नाही. मात्र त्याच्यानंतर आमचा विनायक कुसाळे म्हणून आहे की त्याच्या घरावरती हल्ला केला की त्याच्या गाडीच्या सगळ्या काचा फोडल्या. हे आपण मगाशी आपल्याला मी दाखवलेलं आहे. आणि खरं म्हणजे
की खरा दहशत कुणी निर्माण केली असेल तर ह्या सगळ्या सरपंचांनी त्या लोकांनी केलेल्या आहे. आणि म्हणून माझा असं विनंती आहे आपल्या माध्यमातून की याच्यावरती कठोरात कठोर असा शिक्षा व्हायला पाहिजे. दूधसागर न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.